नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण आज पण चेक करून घेऊ की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कशावरून त्याला मॅनेज केलं, एंड ऑफ द डे प्रॉफिट होतो, लॉस होतो, ए टू झेड क्लॅरिटी जी आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे. ऑर्डर बुकमध्ये आज आपण 3 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे. एक पुटमध्ये आहे, 2 कॉलमध्ये आहे. या तिन्ही ट्रेडची सायकोलॉजी काय होती डायरेक्टली मी तुम्हाला इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावून घेतो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली या 3 ट्रेडची सायकोलॉजी काय होती. तर निफ्टीचा मी इंडेक्स चार्ट इथे लावून दिलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की आजची तारीख आहे 12 जून. ओके, आजची ओपनिंग जी होती निफ्टीची ह्यूज गॅपअप होती. ओपनिंग झाल्यानंतर यांनी पहिली कॅन्डल जी बनवली होती स्ट्रॉंग बुलिश होती. बट पहिल्या कॅन्डलमध्ये आपण डायरेक्टली ट्रेड एक्झिक्यूट करत नाही, फक्त कॅन्डल बघून आपण एक स्ट्रक्चर क्रिएट होऊ देतो, एक डायरेक्शन कन्फर्म होऊ देतो, त्यानंतर आपण ट्रेड करतो. तर इथे या कॅन्डल नंतर लगेचच सेकंड कॅन्डल पासूनच कंटिन्यू डाऊन साईडनी हा मुवमेंट केलेला आहे. या कॅन्डलमध्ये आम्ही रेडी होतो डाऊन साईडनी ट्रेड घ्यायसाठी, बट कन्फर्मेशन जे आहे ते ऑप्शन प्रीमियमवर नव्हतं, म्हणून या कॅन्डलमध्ये आम्ही एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत सर्वांना माहिती आहे की फक्त आपण एका कन्फ्युजनमुळे आपण इथे ट्रेड घेतलेला नाही आहे. नाहीतर आपला सेटअप जो आहे तो 100% इथे ऍक्टिव्हेट झालेला होता, पण ऑप्शनमध्ये कन्फर्म नव्हतं म्हणून आपण ट्रेड घेतलेला नाही आहे. ओके, इथे एका कॅन्डलवर तर स्ट्रक्चर कन्फर्म होत नाही, प्रॉपर एक स्विंग आपल्याला होऊ द्यावं लागतं, त्यानंतर आपण एंट्री करतो. तर ते पण इथे नव्हतं. मग तसंच करता हा सरळ सरळ खाली आला आणि एक डेलो लावला. डेलो लावल्यानंतर हा जो लो होता हा एक्झॅक्टली होता पीडीएच वर. मी सांगितलेलं होतं की जर आपण इथे एंट्री घेतली असती तर डायरेक्टली आपण पीडीएच जे आहे ते आपण टार्गेट ठेवलं असतं. आरामात स्मूथली आणि जे आहे ते पीडीएचचं टार्गेट कंप्लीट केलं. त्यानंतर ऑलरेडी आपल्याला इथे थोडं रिग्रेट पण होत होतं, बट काही करू शकत नाही. मार्केट जसं मुवमेंट करायचं तसं करत राहणार, आपल्याला फक्त त्याच्यावर काम करायचं असते. तर त्या बेसिसने आपण काय केलं की विचार केलेला होता की एक स्ट्रक्चर कन्फर्म होणार, ते वरच्या साईडनी असलं तर आपण वर घेऊ, खालच्या साईडनी असलं तर आपण खाली घेऊ. मग त्यांनी काय केलं की जेव्हा इथे आणि टच लावला पीडीएचला आणि त्यानंतर इथे ब्रेकडाऊन केलं, प्रॉपर थोडीफार जी क्लोजिंग आहे ती पीडीएचच्या खाली दिलेली होती, तर त्याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डल जो हाय आहे तो मी स्टॉप लॉस लावलेला. एक्सपेक्टेशन होतं की हा खालच्या साईडची जेवढा पण तो स्पेस आहे तो कंप्लीट करणार, गॅप जो आहे तो फिल करणार आणि टार्गेट कंप्लीट करणार. पण त्यांनी एंट्री घेतल्याबरोबर लगेचच नेक्स्ट कॅन्डलमध्येच त्यांनी एसएल उडवला आणि मग त्यानंतर साईडवेज गेला. तर पहिला जो ट्रेड आहे तो इथे आपण एसएल बुक केला आहे. ऑलमोस्ट मला जर वाटतं की 10 पॉईंटचा जो आहे तो एसएल इथे बुक केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो सेकंड ट्रेड होता तो होता नेक्स्ट कॅन्डलमध्येच जिथे एसएल बुक झाला त्या कॅन्डलमध्येच. कारण काय की एकदा सेलर ट्रॅप झाल्यानंतर एक बॉटम बनल्यानंतर वरच्या साईडचे जे टार्गेट आहेत ते ओपन होतात आणि मग वरच्या साईडचे जे सेलर बसलेले आहे किंवा मग जो पण प्लेअर आहे त्याला टार्गेट करण्याचं मार्केट ट्राय करतो. त्या बेसिसनी जशी या कॅन्डलनी क्लोजिंग दिली, कॅन्डल स्ट्रॉंग डब्ल्यूआरसी होती, इंगल्फिंग होती आणि प्रॉपर एक बॉटमवर होती, प्रॉपर एका की लेवलवर पीडीएचवर होती. तर जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली मी सेकंड ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा जो लो आहे तो स्टॉप लॉस लावलेला. सरळ सरळ मी टार्गेट इथे ठेवलेलं होतं डायरेक्ट डे हायचं. ओके, बट यांनी एंट्री घेतल्याबरोबरच लगेचच भरपूर कॅन्डल इथे थांबवल्या. या कॅन्डलमध्ये एक स्पाइक लावला. या कॅन्डलमध्ये स्पाइक लावला तुम्ही जर बघितलं तर या कॅन्डलचा लो जो आहे तो इथे ब्रेक झालेला नाही आहे, बट ऑप्शन प्रीमियम मध्ये जो आहे तो खालच्या साईडने स्पाइक लावला आणि इथे जो आहे लावलेला एसएल तो इथे बुक झाला. इथे आपल्याला थोडं रिग्रेट पण केलं, कारण काय की आपलं एक्सपेक्टेशन होतं की जर एकदा आणि हा हाय लावला, लेवल काढला, तर मग हा जो हाय आहे हा टच करू शकतो. बट त्यांनी आधी या कॅन्डलमध्ये एसएल उडवला, मग त्यानंतर पुन्हा साईडवेज गेला. इथे या कॅन्डलमध्ये ब्रेकआउट दाखवलं, बट मी सांगितलं होतं की कॉल बाय करू नका, कारण की पुन्हा ऑप्शनमध्ये कन्फर्मेशन आलेलं नव्हतं. फक्त इथे एक डब्ल्यूआरसी कॅन्डल बनलेली होती, एक ब्रेकआउट दिसत होतं, फक्त एक लिक्विडिटी जनरेट करण्यात आली. जे इमॅच्युअर ट्रेडर्स आहेत ते अशा लेवलवर एंट्री करतात, मग त्यांची लिक्विडिटी मार्केट घेतं आणि त्यानंतर मग मार्केट फिरवतं. या बेसिसनी ही जी मुवमेंट होती त्या बेसिसनी इथे याला क्लोजिंग दिलेली होती, इन्व्हाइट केलं, त्यानंतर स्लाइटली खाली आला, एसएल उडवला, त्यानंतर रेंजमध्ये गेला. जेव्हा मी लाईव्ह मध्ये होतो तर मी क्लिअरली सांगितलं होतं की हा बॅक टू बॅक आज एसएल उडवण्याच्या मूडमध्ये आहे. जर हा वर गेला, या लेवलच्या वर जर हा क्रॉस केला आणि सेम जर रिफ्लेक्शन दिसलं आपल्याला ऑप्शन चार्टवर, कॉल ऑप्शन साईडवर, तर आपण बाय करणार या टार्गेटसाठी. किंवा मग जर डे लो ब्रेक केला आणि प्रॉपरली स्ट्रक्चरनुसार जर यांनी कंटिन्यू साईन दाखवलं आणि पुटमध्ये जर डायरेक्शन ब्रेकआउट दिसलं तर मग आपण एंट्री करणार. ओके, हे जे लेवल आहेत हे कामाचे नाही आहेत. खाली जर आला तर याला इग्नोर करायचं आहे. जोपर्यंत रेंजच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री करायची नाही आहे. हे क्लिअर कट आपण इथे बघितलेलं होतं. मग यांनी काय केलं, जेव्हा हा हाय लावला इथून खाली आला तर या लेवलपर्यंत आपण ठरवलं होतं की नाही घ्यायचं. इथे ब्रेकडाऊन दाखवलं, बट ब्रेकडाऊन जर तुम्ही बघितलं तर जे ब्रेकडाऊन होतं ते होतं या कॅन्डलमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की हे जे ब्रेकडाऊन आहे हे डायरेक्ट आहे, आपल्याला स्ट्रक्चरनुसार सेम कॅन्डलच्या जवळ पाहिजे असते. जर हे इथेच जर असतं आणि ही लेवल जर जरा वर शिफ्ट असती तर आपण इथे प्ले केलं असतं, बट हे जे होतं हे डायरेक्ट होतं म्हणून आपली एंट्री इथे बनली नाही आहे. हे पीडीएचच्या खाली होतं, डेलोच्या पण खाली होतं, पण स्ट्रक्चर नव्हतं म्हणून इथे एंट्री बनत नाही. कारण की तुम्हाला मी सांगितलेलं आहे
की अपोजिट डायरेक्शनमध्ये मूव्ह करायच्या आधी तो आधी लिक्विडिटी जनरेट करतो, इन्व्हाइट करतो, लोकांना बसवतो, क्वांटिटी त्यांना प्ले करायला लावतो आणि त्यानंतर तो समोरचं जे टार्गेट आहे ते कंप्लीट करतो. जर खरोखर इथे सेलर असता तर त्यांनी हे स्ट्रक्चर कंप्लीट केलं असतं, खाली क्लोजिंग दिली असती आणि खालचे जे टार्गेट आहे ते कंप्लीट करून दिले असते. जो स्पेस होता, जी गॅप पेंडिंग होती ती कंप्लीट केली असती. पण त्यांनी तसं न करता स्ट्रक्चर कन्फर्म केलं नाही. लगेचच कॅन्डल क्लोज झाल्यानंतर थोडा वेळ थांबला आणि रिव्हर्स फिरवला आणि मग त्यानंतर या कॅन्डलमध्ये प्रॉपरली आणि जबरदस्त ब्रेकआउट दाखवण्याचा प्रयत्न केला, जे की प्रॉपरली होतं आपला जो ट्रेंडलाईन सेटअप आहे त्या बेसिसने. मी इथे ट्रेंडलाईन लावून दाखवतो, त्यावर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. याचा मी हाय घेतो आणि मग हा पॉईंट प्रॉपरली मी जोडतो. ठीक आहे, इथे जर तुम्ही बघितलं तर हा प्रॉपरली ट्रेंडलाईन सेटअप अकॉर्डिंग परफेक्ट होता. त्यावेळेला मी 23,350चा सी जो आहे तो बघत होतो. त्यामध्ये 30-35 पॉईंटपेक्षा जास्त एसएल होता या लेवलवर, म्हणून मी हा एक्झिक्यूट केला नाही. बघायला गेलं तर हा प्रॉपर आपल्या सेटअपनुसार आहे, सगळे लेवल यांनी काढलेले आहे, सगळं काही व्यवस्थित आहे आणि एवढी मोठी कॅन्डल आल्यानंतर चान्सेस जे असतात ते जास्तच असतात. त्या बेसिसने मी इथे एंट्री 100% केलीच. ती फक्त एसएल मोठा होता म्हणून मी घेतला नाही, कारण काय की आधी आपला 10 पॉईंटचा जो आहे तो एसएल गेला होता, त्यानंतर 15 पॉईंटचा जो आहे तो इथे गेला होता खालच्या साईडने. ओके, टोटल 20-25 पॉईंट जे आहे ते आपण निगेटिव्हमध्ये होतो. तर मी म्हटलं की हा जर खाली आला तर मग एक्स्ट्रा लॉसेस होऊ शकतात, याला फॉलो थ्रू जेव्हा येईल तेव्हा मी एंट्री करणार असं माझ्या माइंडमध्ये सुरू होतं. पण त्यांनी तसं न करता इथे क्लोजिंग दिली फास्ट, इथून कंटिन्यू ग्रीन कॅन्डल बनवत याने डे हाय लावलं, जे टार्गेट आहे ते कंप्लीट केलं. आता याच्यामध्ये जर स्ट्रक्चर झालेलं नाही आहे तर मी एंट्री केलीच नाही. मग तुम्हाला माहिती आहे की स्ट्रक्चरसाठी आपण दुसरा पॅटर्न वापरतो जो की इंगल्फिंगचा असतो. तर तो जो पॅटर्न आहे तो ऍक्टिव्हेट झालेला आहे या कॅन्डलमध्ये. इथे बघू शकता तुम्ही की प्रॉपरली इथून ही मुवमेंट केल्यानंतर इथे प्रॉपरली या कॅन्डलमध्ये प्रॉपर एक इंगल्फिंग बनवलेली आहे, स्ट्रक्चर कन्फर्म केलेलं आहे आणि डायरेक्शन जे आहे ते वरचं ओपन केलेलं आहे. या लेवलपासून वरपर्यंत आरामात 50 पॉईंटचं जे टार्गेट आहे ते ओपन आहे. आणि जर 50 पॉईंटचं जर टार्गेट ओपन आहे तर आरामात हा डेल्टा 5 अकॉर्डिंग 25 पॉईंटचं मुवमेंट करू शकतो. तर आपण पॉझिटिव्ह येऊ शकतो. या माइंडसेटने मी या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा जो लो आहे तुम्ही स्टॉप लॉस लावलेला. एंट्री घेतल्यानंतर स्लोली वर जात हा ऑटोमॅटिकली इथे डे हाय लावलेला आहे आणि आरामात जबरदस्त जॅकपॉटमध्ये आणि प्रॉपर बुक करून दिलेला आहे. लाईव्ह मध्ये आपलं डिस्कशन सुरू पण होतं की आधी हा स्टॉप लॉस घेणार आणि मग हा त्याच डायरेक्शनमध्ये जॅकपॉट देणार. तर तसंच आज झालेलं आहे. आपली एंट्री परफेक्ट लेवलवर होती. या लेवलवर जर ही प्रोटेक्ट असती तर तोच जो ट्रेड आहे तो आज जॅकपॉट झाला असता आणि या लेवलवर आपण बुक केलं असतं. पण आधी यांनी काय केलं की जरा साईडवेज दाखवली, मग व्होल्टिलिटी दाखवली, मग ब्रेकआउट दिला आणि मग टार्गेट जे आहे ते कंप्लीट करून दिलेलं आहे. तर तिन्ही ट्रेड तुम्हाला प्रॉपरली समजलेले असेल. पहिल्याच्यात तुम्हाला इथे जो आहे तो एसएल गेला दिसणार. त्यानंतर सेकंडच्या मध्ये पण टोटल 20-25 पॉईंटचा एसएल इथे गेला. त्यानंतर इथे ऍक्टिव्हेट झालेला होता, बट एसएल मोठा होता म्हणून मी इथे एक्झिक्यूट केला नाही. स्ट्रक्चर कन्फर्मेशनवर इंगल्फिंगवर ऍक्टिव्हेट केला आणि मार्केट क्लोज व्हायच्या 1 मिनिट आधी जे आहे ते इथे मी त्याला क्लोज केला आहे. एंड ऑफ द डे आजचा पण दिवस प्रॉफिटमध्येच आहे. इथे तुम्हाला चार्टवर समजलेलं असेल इंडेक्सच्या, यालाच मी प्रॉपरली तुम्हाला ऑप्शनच्या चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो. म्हणजे पॉईंट वाईज जे आहे ते तुम्हाला ते पिक्चर जे आहे ते पूर्ण कंप्लीट तिकडे समजून येईल. तर डायरेक्टली मी इथे ऑप्शन चार्ट लावून घेतो. ओके, तर इथे बघू शकता तुम्ही की इथे इंडेक्सचा चार्ट लावलेला आहे, या साईडनी ऑप्शनचा चार्ट लावलेला आहे. इथे 23,350चा मी पुट लावलेला आहे. तुम्हाला माहिती असेल की हे जे अकाउंट चालवतोय आपण हे प्युअरली ऑप्शन बाईंगचं अकाउंट आहे. तर पहिला जो ट्रेड झालेला होता तो होता डाऊन साईडनी या कॅन्डलमध्ये. तर डाऊन साईडने आपण काय बाय करणार, आपण पुट बाय करणार. तर याच्या क्लोजिंगवर मी पुट बाय केलेला होता जो की होता 23,350चा पुट, जे की कॅन्डल आहे पुट मधली ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर एंट्री होती. या सेम कॅन्डलचा जो लो होता तो स्टॉप लॉस होता. लगेचच रिव्हर्स कॅन्डल फिरली नेक्स्ट कॅन्डलच आणि याचा जो एसएल आहे तो इथे बुक झालेला आहे. याला मी काउंट करून दाखवतो की किती पॉईंटचा होता ते तुम्हाला समजून येईल. 9-10 पॉईंटचा जो आहे तो इथे एसएल होता याच्या क्लोजिंगवर एंट्री आणि याच्या लोवर स्टॉप लॉस. तर 9-10 पॉईंटचा इथे एसएल आपण बुक केलेला आहे. हा होता पहिला ट्रेड पुट साईडनी 23,350चा. मग दुसरा जो ट्रेड आहे तो घेतला होता आपण या कॅनलमध्ये याच्या क्लोजिंगवर. तर इथे पण 23,350चाच मी कॉल घेतलेला होता. आधी पुट घेतला इथे, मग मी कॉल घेतलेला होता. वरच्या साईडनी पोझिशन फिरवलेली होती या टार्गेटसाठी. तर तो जो आहे तो पण कॉल मी इथे लावून घेतलो, 23,350चा कॉल. ओके, तर इथे 23,350चा कॉल आहे. ओके, हा लावलेला आहे. इथे बघू शकता की प्रॉपरली मोमेंटम जबरदस्त दिलेली आहे. बट आधी आपला एसएल घेतला आणि त्यानंतर मोमेंटम दिलेली आहे. तर ती जी कॅन्डल होती रिव्हर्सलची ती ही कॅन्डल होती. इथे एंट्री घेतली होती, इथे स्टॉप लॉस होता. आणि ऑप्शन मधली इथे 23,350च्या कॉल मधली जी कॅन्डल होती ती होती ही कॅन्डल. इथे एंट्री होती आणि लो जो होता तो स्टॉप लॉस होता. इथे यांनी काय केलं, थोडा वेळ थांबला, या कॅन्डलमध्ये स्पाइक लावला आणि इथे लावला जो स्टॉप लॉस आहे तो इथे आपला बुक झाला, जे की ही कॅन्डल होती स्पॉट मधली. याला जर आपण काउंट करू तर तो पण एसएल जो आहे तो तुम्हाला समजून जाईल प्रॉपरली. तर याच्या हायवर आपण एंट्री घेतली होती, लो जो होता तो स्टॉप लॉस होता. तर 15 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आणि तिकडे 10 पॉईंटचा आहे. तर टोटल आपण या दोन ट्रेडमध्ये हा आणि हा या दोन्ही पुट आणि कॉलमध्ये 25 पॉईंट आहे तो एसएल बुक केला आहे. मग नेक्स्ट ट्रेड जो आहे तो घेतला होता आपण या कॅनलवर. तिथे मी ऍट द मनी 23,500चा जो आहे तो कॉल घेतलेला होता. तर तो कॉल जो आहे तो पण मी ते चार्टवर लावून घेतो, म्हणजे की तुम्हाला त्याची जी पिक्चर आहे ते क्लिअर होऊन जाईल. तर इथे मी प्रॉपरली आता तुम्ही बघू शकता
की कॉल लावलेला आहे 23,500चा. ओके, तर कोणती कॅन्डल होती? एंट्री कॅन्डल ही कॅन्डल होती, जे की याच्यामध्ये दाखवणार ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर एंट्री होती. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो स्टॉप लॉस होता आणि प्रॉपरली याला रॅली करत जे आहे या लेवलपर्यंत कॅरी केलं, कारण की याच्यामध्ये काही ट्रेलिंगचा चान्स पण आलेला नाही आहे. फ्रॅक्टल पण नव्हता, डॉमिनेट कॅन्डल पण नव्हती, इंगल्फिंग बनलेल्या होत्या. तर त्यानुसार तो ऑटोमॅटिकली ऑलरेडी सेट होताच, तर एवढं काही ऍडजस्ट केलं नाही. डायरेक्टली मार्केट क्लोज व्हायच्या 1 मिनिट आधी जे आहे ते इथे मी त्याला क्लोज केलेलं आहे. तर प्रॉपरली ह्याचं पण कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण मांडून घेऊ प्रॉपरली. एकदम डिसेंट आपण स्टॉप लॉस घेतलेला होता आधी 25 पॉईंटचा. एक चान्स होता जो रिस्क घेण्यासाठी, म्हणून आपण तिसरा पण जो ट्रेड आहे तो एक्झिक्यूट केला आणि प्रॉपरली या लेवलवर एंट्री घेतली होती. याचा स्टॉप लॉस होता तो होता 15-16 पॉईंटचा आणि जे टार्गेट दिलेलं होतं ते होतं ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या जवळपास 61%चं. आणि आपलं बुक जे झालेलं आहे ते या लेवलवर बुक झालेलं आहे 242च्या जवळपास, कारण की तुम्हाला ऑर्डर बुकमध्ये दाखवेल तेव्हा तुम्हाला ते समजून येईल. तर इथे ऑटोमॅटिकली तुम्ही बघू शकता की 83 पॉईंट जे आहे ते इथे आपण बुक केलेलं आहे. ओके, तर इथे जर आपण कॅल्क्युलेट करू तर 83 मायनस 25चा जो स्टॉप लॉस आहे तो जर केला तर 58 पॉईंट जे आहे इथे आपण बघू शकता की 58 पॉईंट जे आहे ते आपण बुक केलेले आहे. तर जबरदस्त आजचा पण दिवस प्रॉफिटमध्येच क्लोज झालेला आहे. मी आज लाईव्हमध्ये बोललो पण होतो की काही प्रॉब्लेम नाही, 25 पॉईंटचाच एस एल आहे तर आपण मॅनेज करू शकतो. कंटिन्यू हा जो पूर्ण महिना आहे हा आपण ग्रीनमध्ये काढलेला आहे. तर आजचा दिवस मॅनेज झाला तरी चालते, कॉस्ट टू कॉस्ट निघाला तरी चालते आणि निगेटिव्ह राहिला तरी चालते. पण यांनी एंड ऑफ द डे काय केलं की जबरदस्त मोमेंटम दिली, जॅकपॉट प्रॉफिट दिला आणि एंड ऑफ द डे आपल्याला जबरदस्त प्रॉफिटमध्ये ठेवलेला आहे. हाच जर ट्रेड मी या काळामध्ये घेतला असता तर तो अजून जबरदस्त मुवमेंट केली असती आणि पर्सेंटेज अजून जास्त असतात. पण जरा स्टॉप लॉस मोठा असल्यामुळे इथे मी घेतलं नाही, स्ट्रक्चर पण इथे दाखवलं नाही, म्हणून मी इथं न घेता इथे घेतलेला आहे. जबरदस्त बुक झालेला आहे. तर प्रॉपरली तुम्हाला इंडेक्सच्या चार्टवर आणि ऑप्शनच्या चार्टवर दोघांवर पण क्लिअर झालेलं असेल. यालाच मी पुन्हा तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि कोणत्या टायमिंगला तो बुक झालेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर मी इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक पुन्हा लावून घेतलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता की पहिला जो ट्रेड आहे पुट साईडचा तो मी एक्झिक्यूट केलेला होता 10 वाजून 20 मिनिटांनी. तिथे मी निफ्टीचा 23,350चा पुट बाय केलेला होता, जो की बाय झालेला होता 142 मध्ये. त्यानंतर लगेचच नेक्स्ट 2 मिनिटांचा त्याचा स्टॉप लॉस गेलेला आहे, जो की गेलेला आहे 10 वाजून 22 मिनिटांनी. 23,350चा पुट जो की केलेला आहे स्टॉप लॉस 332 मध्ये. त्यानंतर लगेचच आपण नेक्स्ट कॅन्डलमध्येच ट्रेड रिव्हर्स फिरवला, कॉल बाय केला. जो सेकंड ट्रेड होता तो एक्झिक्यूट झालेला आहे 10 वाजून 25 मिनिटांनी. तिथे मी स्ट्राईक प्राइस घेतलेली होती 23,350चा कॉल, जो की एक्झिक्यूट झालेला आहे 153 मध्ये. त्यानंतर याचा पण थोड्या वेळाने 1-2 कॅन्डल नंतर स्टॉप लॉस गेलेला आहे, तो गेलेला आहे 10 वाजून 47 मिनिटांनी. 23,350चा कॉल जो की स्टॉप लॉस गेलेला आहे 139 मध्ये. त्यानंतर पुन्हा आपण तिसरा ट्रेड घेतलेला आहे, जो की पुन्हा कॉल साईडनीच होता, जो की आपला जॅकपॉट झालेला आहे. तो घेतलेला आहे आपण 2 वाजून 15 मिनिटांनी. तिथे मी स्ट्राईक प्राइस जी घेतलेली होती ती चेंज केलेली होती. तिथे मी घेतलेला होता निफ्टीचा 23,500चा कॉल, जो की एक्झिक्यूट झालेला होता माझा 159 मध्ये. त्यानंतर याला प्रॉपरली मी मार्केट क्लोज व्हायच्या 1 मिनिट आधी क्लोज केलेला आहे जबरदस्त प्रॉफिटमध्ये. 3 वाजून 29 मिनिटांनी 23,500चा कॉल, जो की बुक झालेला आहे 242 मध्ये. तर अल्टिमेट लेवलनी तिन्ही पण ट्रेड आज मॅनेज केलेले आहे. पहिले जे 2 ट्रेड होते ते एकदम फास्ट होते, पटापट त्यांनी एंट्री दिली आणि पटापट त्यांनी स्टॉप लॉस घेतलेले होते. बट तिसरा ट्रेड जो होता तो जबरदस्त मोमेंटम देऊन त्यांनी प्रॉफिटमध्ये आपल्याला क्लोज करून दिलेला आहे. पहिला जो होता त्यामध्ये आपण 10 पॉईंटचा जो आहे तो आपण एसएल घेतला. दुसरा जो होता त्यामध्ये आपण 15 पॉईंटचा एसएल घेतलेला आहे आणि तिसऱ्या याच्यात आपण ऑलमोस्ट 82 पॉईंटच्या जवळपास आपण काहीतरी बुक केलेला आहे. तर ओव्हरऑल मी तुम्हाला काढून दाखवलं कॅल्क्युलेशन की 58 पॉईंट्स जे आहे ते आपण टोटल प्रॉफिटमध्ये आहे. तर एंड ऑफ द डे आजचा पण दिवस जो आहे तो आपण जबरदस्त प्रॉफिटमध्ये काढलेला आहे. जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत त्याने तर ऑलरेडी प्रॉफिटमध्येच क्लोज केलेलं असेल, कारण की पूर्ण सेटअप तुझ्या समोर होता आणि ऑलरेडी मी पूर्ण कॉमेंट्री जी आहे ते लाईव्हमध्ये करून गेलेलो होतो. पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेले होते, खालच्या साईडचे पण आणि वरच्या साईडची पण. आणि सेटअप तर आपण ट्रेंडलाईनचा शिकलेलोच आहे आणि तो जर मी झाला तर कंट्रीब्युशन पण सर्वांना माहीत आहे. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, लाईव्ह मार्केट सुरू असताना प्रत्येक गोष्ट शिकायची असेल, इम्प्लिमेंट करायची असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि तुमची प्रॉफिटेबल जर्नी जी आहे ती आमच्यासोबत कंटिन्यू करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या तिन्ही ट्रेडचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.